गेले काही दिवस पुण्यातल्या या घडामोडीमुळे खरं तर अख्ख्या राज्याचं राजकारण तापलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाची घडामोड पुण्यातल्या बहुचर्चित जैन बोर्डिंग जमीन विक्रीचा हा व्यवहार अखेर रद्द झालेला आहे। गोखले बिल्डरनं जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा हा मेल जैन बोर्डिंग ट्रस्टला पाठवलाय। हा व्यवहार रद्द हे जैन समाजासह त्यांच्यासाठी लढणाऱ्या राजू शेट्टी, रवींद्र धंगेकर यांचं एक यश मानलं जातंय। रात्री उशिरा त्याबाबतचा मेल मिळाल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय आणि सोबतच केवळ जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा मेल करणं हे पुरेसं नाही। हा व्यवहार पूर्णपणे रद्द होईपर्यंत आपला लढा थांबणार नसल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। आणि विशेष म्हणजे वाढता दबाव पाहता पुणे जैन बोर्डिंग जमिनीचा हा व्यवहार रद्द होणार असल्याची बातमी झी 24 तासनं सर्वात आधी दाखवली होती आणि या निमित्तानं पुन्हा एकदा झी 24 तासच्या बातमीच्या विश्वासार्हतेवर मोहर उमटलेली आहे। गोखले डेव्हलपर्सनी HND ट्रस्टींना पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मागणी केलेली आहे की आता हा व्यवहार आम्हाला पुढे चालवण्यामध्ये रस नाही। आजही या क्षणाला ह्या 3.5 एकर जागेवर जी प्रॉपर्टीला नाव लागलेलं आहे ते गोखले डेव्हलपर्सचं नाव लागलेलं आहे। व्यवहार पूर्णपणे रद्द होऊन मगच ट्रस्टचं नाव पुन्हा लागणार आहे आणि जोपर्यंत ट्रस्टचं नाव पूर्ण लागत नाही या प्रॉपर्टीला 1 इंच सुद्धा जागा आम्ही सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत, तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहणार। आम्ही काही गप्प बसणार नाही। यश नाही आलेलं आहे आम्हाला, फक्त हे एक सुरुवात झाली, पहिलं पाऊल आहे, परंतु याच्यामध्ये अजून बरीच कारवाई बाकी आहे। आम्हाला जोपर्यंत कॅन्सलेशन डीड जो व्यवहार रद्द आहे असं कागद कुठला आणून देत नाहीत गोखले बिल्डर किंवा आमचे ट्रस्टी। 28 तारखेचं काय? 28 तारखेला जे आहे तारीख आहे कोर्टामध्ये। समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्यानंतर सखोल चौकशी करून जे कोणी याच्यावरती दोषी दिसेल त्यांच्यावरती कारवाई करावी।